मी पण म्हटलं होतं की याळं सोडून द्या. नमस्कार. आपण अनसिंगमधील जवळा येथे गावी हळदीमध्ये ज्या उभे आहे या हळदीला प्रॉब्लेम झाला होता. तर काय प्रॉब्लेम झाला होता व आम्ही दिलेल्या ट्रीटमेंटमुळे काय झालं हे शेतकरी बांधव आपण रिझल्ट जे आलेला आहे त्यांच्याकडून एक वेळा ऐकून घेऊ. भाऊ रामराम. राम राम. सर्वप्रथम शेतकरी बांधवांना आपला परिचय द्या. माझं नाव रामेश्वर कैलास दिघे, राहणार जवळा. माझ्या हळदीला सुरुवातीला लागवड केली तेव्हाच भयंकर प्रमाणात सड लागली होती. असं धरून चला की समजा 100% प्लॉटला सड लागली होती. त्यानंतर मी न्यू विजय कृषी सेवा केंद्र यांच्या मार्फत औषधाचं मार्गदर्शन घेतलं. त्यांनी बी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्यामुळे आज आमची हळद एक नंबर जमलेली. ही सुरुवातीला लावल्यानंतर कांडीच सडली होती, पूर्णपणे सडली होती. इथच्या वरी कुठंच वाढू नव्हती लागली हळद ही. मी पण म्हटलं होतं की याळं सोडून द्या. न्यू विजय कृषी सेवा केंद्रावाले आले आणि त्यांनी मार्गदर्शन दिल्याच्या नंतर पूर्ण ट्रीटमेंट ओके झाली. मी ठाकरे साहेबांचे आभार मानतो की त्यांनी माझी हळद जागेवर आणून दिली. बघू शकता शेतकरी बंधूंनो, शेतकरी बांधवाचा जो आनंद आहे हे आम्हाला प्रेरणा देते व नवीन कार्य करण्यासाठी आम्हाला सुद्धा आम्ही नेहमीच जागरूक असतो. कोणाला काय अडचण असल्यास आम्हाला संपर्क करा. धन्यवाद.